हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शनिवार 6 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये हर्षवर्धनने शेवटी आपला इंगा दाखवलाच. त्याने चक्क 2 मिनिटांमध्ये विक्रांतला बेल मिळवून दिली, विक्रांतला जामीन मिळवून दिला आणि विक्रांत बाहेर आलाय. त्यामुळे विक्रांतचा बाप आमदार शिर्के आणि विक्रांत खूप खुश झाले आहेत. आणि एवढंच नाही तर विक्रांतची केस कायमची संपावी यासाठी हर्षवर्धन एक नवीनच प्लॅन शोधून काढला आहे. आणि तो म्हणजे विक्रांत आणि पद्माचं लग्न लावून द्यायचं आणि पद्माला ही केस मागे घ्यायला सांगायची. आणि मग लग्न झाल्यावर काही दिवसांनी पद्माला सोडून द्यायचं, म्हणजे विक्रांत वाचणार. हाच या हर्षवर्धनचा प्लॅन आहे. मग ऊर्जा विक्रांत आणि पद्माचं लग्न होऊ देईल का? पद्मा या लग्नासाठी होकार देणार का? हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा म्हणते, शौर्य, मला आज इन्स्पेक्टर मानेंना जाऊन भेटायचं आहे. मला विचारायचं आहे त्यांना की विक्रांत शिर्केला सोडवण्यासाठी काही प्रयत्न होत आहेत की नाही. तर शौर्य ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करतो. ऊर्जा, विक्रांतला बेल मिळणं एवढं सोपं नाही आहे. ऊर्जा म्हणते, शौर्य, पण अशक्यसुद्धा नाही आहे. आणि आपण हा विचार करायला हवा की विक्रांतला बेल मिळावी यासाठी कोण प्रयत्न करेल? आमदार शिर्के आणि ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार ते काहीही करून, पैसा फेकून, माणसं विकत घेऊन विक्रांतला बेल मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील. तर शौर्य म्हणतो, पण इन्स्पेक्टर मानेने याआधीसुद्धा आपल्याला अनेक वेळेस मदत केली आहे. तर ऊर्जा म्हणते, शौर्य, मला माहीत नाही, पण इन्स्पेक्टर गुळगुत्ते या केसचे इन्चार्ज होते ना, तेव्हा ते नेहमी मानेंवर संशय घ्यायचे. मानेंसमोर या केसबद्दल काहीच महत्त्वाचे माझ्याशी ते बोलत नव्हते. आणि आता माने या केसचे इन्चार्ज आहेत, तर माझा त्यांच्यावर तेवढासा विश्वास नाही आहे. तर शौर्य म्हणतो, पण कोर्टात तर त्यांनी आपली साथ दिली होती ना. तर ऊर्जा म्हणते, हो शौर्य, कोर्टात त्यांनी आपली साथ दिली, माझा त्यांच्यावर विश्वास नाही आहे असं नाही, पण माने हे मला आधीपासूनच संशयास्पद वाटतात. आणि ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार आणि तो आमदार शिर्के पैशांची लालच दाखवून काहीही करू शकतात. ऊर्जा ही खूप तळमळीने शौर्यला समजावण्याचा प्रयत्न करत असते की या केसमध्ये अजूनही खूप काही घडू शकतं. ही केस अजून संपलेली नाही आहे. पद्मावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होऊ शकतो, तिला ही केस मागे घ्यायला सांगितलं जाऊ शकतं. त्यामुळे जोपर्यंत विक्रांतला कोर्टाकडून शिक्षा सुनावली जात नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असं ऊर्जा शौर्यला म्हणते. शौर्य म्हणतो, ठीक आहे ऊर्जा, मी तुला इन्स्पेक्टर मानेबरोबर भेटायला येतो. तर ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, तू माझ्याबरोबर येऊ नकोस, कारण काहीही झालं तरी तू ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारांचा मुलगा आहेस. आणि तू जर माझ्याबरोबर आला तर इन्स्पेक्टर माने मनमोकळेपणाने माझ्याशी बोलू शकणार नाही. त्यामुळे तू नको येऊ, तू तुझी कामं कर, घरी जा, मी घरीच येते. तर शौर्य म्हणतो, नाही ऊर्जा, तू आता माझ्याबरोबर चल, माझं त्याच दिशेला काम आहे, मी तुला पोलीस स्टेशनला सोडतो आणि मग पुढे जाईल. ऊर्जा म्हणते, ठीक आहे. हे दोघे गाडीत बसतात आणि पोलीस स्टेशनच्या दिशेने निघतात. इकडे पद्मा आणि पूर्वा एकमेकींशी बोलत असतात. तर पद्मा पूर्वाला विचारते, काकू, खरंच जर मी ही केस जिंकले नसते तर काय झालं असतं? त्या विक्रांत शिर्केने मला जिवंत सोडलं नसतं. हे ऐकून पूर्वासुद्धा घाबरते. पद्मा म्हणते, तुम्हाला आठवतंय ना, त्या विक्रांत शिर्केने ऊर्जाताईवर जीव घेणा हल्ला केला होता, पण ऊर्जाताई थोडक्यात बचावली. पूर्वाला हे सगळं आठवतं. पद्मा घाबरते आणि म्हणते, मला आहे ना कधी कधी खूप भीती वाटते. आत्ता तरी तो विक्रांत शिर्के जेलमध्ये आहे, पण त्याचा बाप आणि ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार त्याला जास्त वेळ जेलमध्ये नाही राहू देणार. आणि मग जर तो जेलमधून बाहेर पडला तर काय होईल? पूर्वा ही तिला समजवण्याचा प्रयत्न करते. तू टेन्शन घेऊ नको, असं काहीच होणार नाही आहे. तो जेलमध्येच राहील, तो एवढ्या लवकर जेलच्या बाहेर येणार नाही. तर पूर्वाला पद्मा विचारते, काकू, तुम्ही सुद्धा हे खात्रीने सांगू शकतात का? पूर्वाकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. पद्मा म्हणते, काकू, मला माहिती आहे, ती माणसं खूप मोठी आहेत आणि आज ना उद्या विक्रांत जेल बाहेर येणारच. मग त्याने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? जर तो बाहेर आला आणि त्याने मला मारून टाकलं तर माझ्या बंटीचं काय होईल? काकू, प्लीज, असं काही झालं ना तर माझ्या बंटीला सांभाळा बरं, त्याला कधी अंतर देऊ नका. पूर्वा म्हणते, अगं पद्मा, हे काय बोलतीयेस? तू घाबरली आहेस, एवढं घाबरण्याची गरज नाही आहे. तर पद्मा म्हणते, काकू, तुम्हाला माहिती आहे ना, त्या विक्रांतने ऊर्जाताईचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता, आमच्या दोघींवर जीव घेणं हल्ला केला होता. शौर्यदादा दोन्ही वेळेस वेळेवर पोहोचले,
म्हणून ऊर्जाताई वाचली, नाहीतर हे सगळं आपल्याला किती महागात पडलं असतं. आणि तुम्हीच म्हणता ना की कोणतीही गोष्ट जीवावर उदार होऊन करू नये. कधी कधी तर मला असं वाटतं तेव्हाच मी 1-2 लाख रुपये घेऊन ही केस मागे घेतली असती तर बरं झालं असतं. हे सगळं झालंच नसतं. ऊर्जाताईचा जीव धोक्यात आला नसता, आमच्यावर असा जीवघेणा हल्ला झाला नसता, एवढी चर्चा झाली नसती. मला तर खूप भीती वाटतीये. तर पूर्वा म्हणते, अगं पण पद्मा, तुला कोर्टाने स्वतः नुकसान भरपाई दिली आहे, ते सुद्धा 5 लाख रुपये दिलेत ना, मग तू काय टेन्शन घेतीये? तर पद्मा म्हणते, काकू, प्रश्न इथे पैशाचा नाहीये, 2 लाख किंवा 5 लाखांचा. मला भीती वाटतेय की पुढे काय होणार, आणि जर तो विक्रांत खरंच जेलमधून बाहेर आला तर काय होईल याची भीती मला वाटतेय. पूर्वाला सुद्धा भीती वाटत असते. पूर्वा म्हणते, पद्मा, तू हे सगळं केलंस त्यामुळे अनेक मुलींना एक आशेचा किरण मिळाला. तू हे करणं समाजासाठी खूप महत्त्वाचं होतं. मला मान्य आहे, थोडेफार पैसे घेऊन तू ही केस मागे घेतली असती, तो विक्रांत शिर्के मोकाट सुटला असता. पण मग काय, जे तुझ्याबरोबर नाही घडलं ते एखाद्या दुसऱ्या मुलीबरोबर घडलं असतं. त्याने दुसऱ्या मुलीला त्रास दिला असता, ते तुला चाललं असतं का? असा गुन्हेगार गजाआड जाणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि तू जे केलंस ते अगदी योग्य केलंस. तू स्वतःच्या जीवाला घाबरतीयेस, बंटीच्या जीवाला घाबरतीयेस, ऊर्जाच्या जीवाला घाबरतीयेस, ते योग्य आहे. पण हे एक समाजासाठी उदाहरण ठरलंय. विक्रांतसारखा बड्या बापाचा नालायक मुलगा आज जेलमध्ये आहे आणि तुझ्यासारख्या गरीब मुलीला न्याय मिळालाय. त्यामुळे हजारो मुलींच्या मनात आशेचा किरण उगवलाय की हो, गरिबाला सुद्धा न्याय मिळू शकतो, श्रीमंताला सुद्धा शिक्षा मिळू शकते. त्यामुळे आता हिंमत हरू नकोस. तू जे काही केलं ते अगदी योग्य आहे. ही लढाई अजून संपलेली नाहीये आणि तू एवढ्यात हार मानू शकत नाही. पद्माला सुद्धा हे पटतं, पण पद्माला कुठेतरी भीती वाटत असते की जर हा विक्रांत शिर्के जेलमधून बाहेर आला तर मग पुढे काय होणार. आणि इकडे हर्षवर्धनने चक्क इन्स्पेक्टर मानेला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतलेलं असतं आणि त्याच्यासमोर जवळपास 4-5 लाख रुपये ठेवलेले असतात. आणि इन्स्पेक्टर माने हे पैसे हर्षवर्धनला परत देतो. हर्षवर्धन चिडून म्हणतो, इन्स्पेक्टर माने, खूप मोठी चूक करतोयस तू. तर इन्स्पेक्टर माने हर्षवर्धन समोर हात जोडतो आणि म्हणतो, ॲडव्होकेट साहेब, मला असं कोणतंही काम करायला लावू नका जे मला जमणार नाहीये. हर्षवर्धन हे पैसे उचलून म्हणतो, अरे माने, घे हे पैसे आणि विक्रांतला जेलमधून सोड. तर इन्स्पेक्टर माने हर्षवर्धनला समजावून सांगतो, हर्षवर्धन साहेब, तुम्हाला सुद्धा माहिती आहे, कोर्टाने ऑर्डर दिली आहे आणि मला या संपूर्ण केसचं इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे. इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट सबमिट करायचा आहे आणि मग त्यानंतरच विक्रांत जेलमधून बाहेर येईल की नाही हे कोर्ट ठरवेल. मी त्याला सोडणारा कोण आहे? हर्षवर्धन म्हणतो, अरे तू कशाला टेन्शन घेतोय? तुला इन्व्हेस्टिगेटिंग रिपोर्टसुद्धा मीच बनवून देतो. तू फक्त त्याच्यावर सही करायची. आणि कितीही इन्व्हेस्टिगेशन केलं तरी या केसमध्ये काहीच सापडणार नाहीये. इन्स्पेक्टर माने म्हणतो, मग चांगलं आहे ना, या केसमध्ये काहीच सापडलं नाही तर विक्रांत आपोआप जेल बाहेर येईल. मग तुम्ही मला हे सगळं करायला का सांगताय? तर हर्षवर्धन चिडून म्हणतो, अरे कारण तू माझा माणूस आहे आणि माझ्या माणसाची काळजी मी नेहमीच घेतो. थोडं तू कमव, थोडं आम्हाला आमच्या मनासारखं काम होऊ दे. पैसे घे आणि सोड विक्रांतला. पण इन्स्पेक्टर माने यासाठी स्पष्ट शब्दात नकार देतो. तो हर्षवर्धन समोर हात जोडतो आणि म्हणतो, सॉरी साहेब, मला हे नाही जमणार, मी त्याला नाही सोडू शकत. असं म्हणून इन्स्पेक्टर माने जाऊ लागतो तर हर्षवर्धन त्याला थांबून म्हणतो, खूप मोठी चूक करतोय तू. मला नाही म्हणतोय, माझ्या वाकड्यात जातोयस का तू? तर इन्स्पेक्टर माने पुन्हा एकदा हर्षवर्धन समोर हात जोडतो आणि म्हणतो, नाही हर्षवर्धन साहेब, मी तुमच्या वाकड्यात जात नाहीये. उलट मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ही केस लढू नका. त्या विक्रांतची बाजू घेऊन त्याला जेलमधून सोडू नका, नाहीतर तुमची खूप बदनामी होईल. हर्षवर्धन म्हणतो, तू मला नको सांगू काय करायचं. तर इन्स्पेक्टर माले त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो, हर्षवर्धन साहेब, याआधीसुद्धा तुम्ही अनेक गुन्हेगारांना सोडवलंय, पण तेव्हा या प्रकरणाची अशी हवा सोशल मीडियावर झालेली नव्हती. आता सगळीकडे याच प्रकरणाची चर्चा आहे. सोशल मीडियावर, न्यूज चॅनलवर, न्यूजपेपरमध्ये, समाज माध्यमांवर लोक याच केसबद्दल बोलताय. जेवढे लोक या केसशी निगडीत आहे ना, सगळ्यांच्या नावाची चर्चा होतीये. आणि जर तुम्ही त्या विक्रांतला सोडवण्याचा प्रयत्न केला ना, तर आजपर्यंत तुम्ही जेवढं नाव कमावलंय ना तेवढं गमावून बसाल. तुमची खूप नाचक्की होईल, अपमान होईल. त्यामुळे तुम्ही ही केस सोडून द्या. हर्षवर्धन ओढून म्हणतो, ए माने, आता तू मला शिकवणार का रे? मी कोणती केस लढायची, कोणती नाही लढायची, कशी प्रॅक्टिस करायची, तू मला अक्कल शिकवणार?
माने घाबरून म्हणतो, साहेब मी तुम्हाला अक्कल शिकवत नाहीये, तुमची काळजी वाटली ना म्हणून सांगतोय. हर्षवर्धन चिडून म्हणतो, तू माझी काळजी करू नको, मी तुझी काळजी करतोय. गुपचूप पैसे घे आणि विक्रांतला सोड. तर इन्स्पेक्टर माने म्हणतो, हर्षवर्धन साहेब आता या केसचा मीच इन्चार्ज ऑफिसर आहे. जर मी या केसचा ऑफिसर नसतो ना तर मी एखाद्या सिनियर ऑफिसरचं नाव लावून काहीही केलं असतं, तुम्हाला मदत केली असती. पण मी आता जर काही चुकीचं केलं ना तर माझ्या नोकरीवर येईल हो, माझी नोकरी जाईल. प्लीज मला हे करायचं नाहीये. हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे, हे पैसे घे. इन्स्पेक्टर माने म्हणतो, नाही साहेब मी हे पैसे नाही घेऊ शकत, मी तुमचं काम नाही करू शकत. तर हर्षवर्धन म्हणतो, अरे तुझी आई आजारी आहे ना, घे हे पैसे. इन्स्पेक्टर मानेला मोठा धक्काच बसतो. इन्स्पेक्टर माने विचारतो, तुम्हाला कसं माहीत? तर हर्षवर्धन त्याला सांगतो, अरे तू माझा माणूस आहे आणि आपल्या माणसांची सगळी माहिती मी ठेवतो. तुझी आई आजारी आहे, तुझ्याकडे मेडिक्लेमसुद्धा नाही आहे, आईचं ऑपरेशन कसं करायचं याची तुला भ्रांत पडली आहे. हे पैसे घे आणि तुझ्या आईचं ऑपरेशन कर चांगल्या हॉस्पिटलमध्ये. माने खूप इमोशनल होतो आणि म्हणतो, पण साहेब मी तुमचं काम नाही करू शकत. हर्षवर्धन म्हणतो, अरे नको करू माझं काम, ठीक आहे, पण मी एवढा सुद्धा नीच नाही आहे की तुझ्याही आजारी असताना मी तुला पैशांची मदत नाही करणार. माझा माणूस आहे तू, घे हे पैसे. असं म्हणून हर्षवर्धन इन्स्पेक्टर मानेला पैसे देतो. इन्स्पेक्टर माने खूप इमोशनल होतो आणि म्हणतो, साहेब खरंच देव आहात तुम्ही, देव, हे मी कधीच विसरणार नाही. असं म्हणून इन्स्पेक्टर माने हे पैसे घेऊन तेथून निघून जातो. आदित्यला आश्चर्य वाटतं. आदित्य हर्षवर्धनला विचारतो, डॅड तुम्ही त्या इन्स्पेक्टर मानेला पैसे का दिले? तो तर तुमचं कामसुद्धा करणार नाहीये. तर हर्षवर्धन म्हणतो, आदित्य एक्सपेन्सेस आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे खर्च आणि गुंतवणूक यातील फरक तुला कळायला हवा. आदित्य विचारतो, ही कसली गुंतवणूक? जर तो तुमचं कामच करणार नाहीये तर तुमचे पैसे वाया गेले ना. हर्षवर्धन म्हणतो, मला मान्य आहे की तो माझं काम करणार नाहीये, पण यानंतर मी जे काही करणार आहे त्यात सुद्धा तो आडवा येणार नाही. हर्षवर्धन असं बोलतोय, आदित्यला काही कळतच नाही. आदित्य विचारतो, तुम्हाला नेमकं म्हणायचं तरी काय? तर हर्षवर्धन सांगतो, मला माहीत होतं, मी त्याला एवढे काय यापेक्षा 10 पट जास्त पैसे दिले असते ना तरी त्याने माझं काम केलं नसतं. विक्रांतला तो सोडूच शकत नाही, पण आता मी त्याला माझ्या उपकाराच्या ओझ्याखाली दाबलंय. त्यामुळे यानंतर मी जे काही करेल तो ते उघड्या डोळ्याने पाहत राहील, पण तो मला अडवणार नाही, माझ्या रस्त्यात येण्याचा विचारसुद्धा करणार नाही. म्हणजे हर्षवर्धनने आधीच काहीतरी डेंजरस प्लॅन बनवून ठेवला आहे आणि ते काय आहे हे आपल्याला नंतरच कळणार आहे. याचा प्लॅन नेमका आहे तरी काय, हाच विचार आदित्य करत असतो. आणि इकडे ऊर्जा आणि शौर्य घरी आलेले असतात. शौर्य विचारतो, काय झालंय ऊर्जा? तर ऊर्जा त्याला सांगते, शौर्य काहीच झालं नाहीये, पण काहीतरी होतंय आणि काहीतरी होणार आहे अशी भीती वाटतेय. शौर्यला काही कळतच नाही. शौर्य विचारतो, इन्स्पेक्टर माने काय म्हणाले? तर ऊर्जा त्याला सांगते, मी इन्स्पेक्टर मानेला खोदून विचारलं की विक्रांतला सोडवण्यासाठी आमदार शिर्के किंवा ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार यांनी काही तयारी केली आहे का, यांनी काही हालचाल केली आहे का? तर ते मला हेच सांगत राहिले की नाही, त्यांनी काहीच हालचाल केली नाहीये, ते काहीच करत नाहीये. शौर्य म्हणतो, मग चांगलं आहे ना. तर ऊर्जा त्याला समजावून सांगते, नाही शौर्य, हे चांगलं नाहीये, ही वादळापूर्वीची शांतता आहे. आमदार शिर्के आणि हर्षवर्धन जहागीरदार त्या विक्रांतला सोडवण्यासाठी काहीच करत नाहीये, यावर माझा विश्वास बसत नाही, असं होणं शक्यच नाहीये. आणि इकडे दिव्या ही तिच्या रूममध्ये असते आणि अर्पिताने तिला जे सांगितलं की हर्षवर्धन अंकल ऊर्जाला 10 दिवसांच्या आत घराबाहेर काढणारे याचाच विचार ती करत असते. तेवढ्यात आदित्य तिला विचारतो, माझी निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट पाहिलीस का? पण दिव्याचं काही लक्ष नसतं, ती याच विचारात गुंग असते. आदित्य विचारतो, अगं काय विचारतोय मी, कुठे लक्ष आहे तुझं? तर दिव्या सांगते, आदित्य मला एक खूप महत्त्वाची गोष्ट कळली आहे. आदित्य म्हणतो, काय गॉसिप कळलंय आता? तर दिव्या म्हणते, अरे गॉसिप नाही, एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन मिळाली आहे. आदित्य विचारतो, महत्त्वाची इन्फॉर्मेशन? कोणती महत्त्वाची इन्फॉर्मेशन? तर दिव्या त्याला सांगते, मला आहे ना आधीपासूनच शंका येत होती की ऊर्जा या घरची सून बनून आली, बाबा तिला स्वतः या घरात घेऊन आले, तिचा गृहप्रवेश करून घेतला, हे सगळं कसं होऊ शकतं? पण आत्ता मला कळतंय की यामागे सुद्धा बाबांचा मोठा प्लॅन होता. प्लॅन कुठेतरी होताच आणि कुठेतरी पाणी मुरतंय. आदित्यला मोठा धक्काच बसतो. आदित्य विचारतो, हे तू काय बोलतेयस? तर दिव्या त्याला सांगते, खरं बोलतेय मी. आज जेव्हा अर्पिता घरी आली होती ना तेव्हा अर्पिताने मला सांगितलं
की शौर्य आणि ऊर्जाबद्दल बाबांच्या मनात काहीतरी प्लॅन सुरू आहे आणि ते काहीतरी करताय. आदित्यला मोठा धक्काच बसतो. आदित्य विचारतो काय? तर दिव्या म्हणते, थांब सांगते मी तुला. असं म्हणून दिव्या बाहेर पाहते. कुणी नाहीये असं कन्फर्म करून दरवाजा लावते. आणि मग आदित्यला ती सांगणार की आदित्य, ऊर्जा या घरात लग्न करून आली ना तेव्हा बाबांनी. पण त्याच वेळेस दिव्या विचार करते, नाही नाही नाही, याला मी नाही सांगू शकत. जर याला मी सांगितलं तर हा लगेच शौर्याला जाऊन सांगेल आणि मग बाबांचा प्लॅन फ्लॉप होईल. आणि मला तशी पण ऊर्जा या घरात नकोय. बाबांचा प्लॅन फ्लॉप नाही झाला पाहिजे, उलटा यशस्वी झाला पाहिजे. त्यासाठी मला प्रयत्न करायला हवेत आणि मी आदित्यला काहीच सांगू शकत नाही. हा सगळा विचार ती करत असते. आदित्य विचारतो, काय झालं दिव्या, काय विचार करतीये? तर दिव्या म्हणते, अरे काही नाही, ती अर्पिता म्हणत होती आपल्या घराची व्हाईब किती छान आहे, तिला लग्न करून या घरात यायचंय. आदित्य विचारतो, हे काय बोलतोयस तू? तर दिव्या सांगते, हो ना, काही पण बोलते मी, असंच, दुसरं काही नाही, एवढंच बोलायचंय मला. असं म्हणून दिव्या तेथून जाऊ लागते. तर आदित्य तिला थांबवतो आणि म्हणतो, दिव्या, मला माहिती आहे ना, तू मला सांगता सांगता सत्य नाही सांगितलंस. कारण तुला असं वाटतंय तू मला सत्य सांगितलं तर मी शौर्य आणि ऊर्जाला जाऊन सांगेल आणि बाबांचा प्लॅन फ्लॉप होईल. आणि तुझं दुर्दैव आहे की मी तुझ्यावर खरं प्रेम केलं होतं. त्यामुळे तू कधी खरं बोलते आणि कधी खोटं बोलते हे मला चांगलंच कळतं. आणि त्यात मी वकील आहे आणि हुशार वकील आहे. त्यामुळे समोरच्याच्या मनात काय चाललंय ना हे मला चांगलंच कळतंय. तू मला काही सांगणार नाहीये हे सुद्धा मला माहिती आहे. पण तू टेन्शन घेऊ नको. तुझ्या मनात काय आहे ना हे मी लवकरच जाणून घेईल. असं म्हणून आदित्य तेथून निघून जातो. तर दिव्या म्हणते, तुला माझ्या मनात काय आहे हे कळण्याआधी अर्पिता आणि बाबांच्या मनात काय आहे ना हे आधी मला कळेल आणि मी त्यांना मदतसुद्धा करेल. असा विचार करून दिव्या खूप खुश होते. इकडे शौर्य हा ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्या विक्रांतला बेल मिळणार नाहीये. तर ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, आपण एवढं गाफील राहून चालणार नाही. आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. आता आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल की ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय. तर शौर्य म्हणतो, पण आता बाबांना सुद्धा कळलंय ना की तो विक्रांत गुन्हेगार आहे, तर ते तीर्थ आणि त्यांचं लग्न होऊच देणार नाही. तर ऊर्जा चिडून म्हणते, शौर्य, हे तर आधीपासूनच त्यांना माहीत होतं की विक्रांत कसा आहे. आणि या केसला हात लावण्याआधीच, ही केस हातात घेण्याआधीच ते विक्रांत आणि तीर्थाचं लग्न लावून देणार नव्हते. पण तरीसुद्धा त्यांनी ही केस हातात घेतली आणि या केसमध्ये लढण्याचा निर्णय घेतला. ते कोर्टात विक्रांतच्या बाजूने उभे राहिले आणि विक्रांतला बेल मिळावी, तो निर्दोष सुटावा यासाठी ते प्रयत्न करत होते. याचा अर्थ त्यांनी हा प्रेस्टीज इश्यू बनवलाय. तुला माहिती आहे शौर्य, त्यांना विक्रांतला जेलमधून सोडवायचंय याचं मुख्य कारण म्हणजे विक्रांतबद्दलची काळजी किंवा त्या आमदार शिर्केबरोबरची मैत्री नाहीये, तर मला हरवणं. जसं माझ्या बाबांना हरवलं तसंच मला कोर्टात हरवायचं, हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. आणि माझ्यासारख्या नवख्या वकिलाकडून ते हरलेत हे त्यांना सहन होण्यासारखं नाहीये. त्यामुळे ते रात्रंदिवस एक करतील, काहीही कटकारस्थान करतील, पण मला हरवतील. हाच त्यांचा मुख्य उद्दिष्ट आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायला हवं. शौर्यला सुद्धा ही गोष्ट पटते. ऊर्जा म्हणते, शौर्य, आता आपल्याला फक्त वाट पाहायची आहे. लवकरच आपल्याला कळेल की ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार त्या विक्रांतला जेलमधून सोडवण्यासाठी पुढे काय करणार आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. हर्षवर्धन आणि ऊर्जा यांच्यामधलं युद्ध अजून थांबलेलं नाहीये, संपलेलं नाहीये. उलट ही तर खऱ्या युद्धाची सुरुवात आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये ऊर्जा ही शौर्यला सांगेल, शौर्य, पाणी जेवढं जास्त शांत दिसतंय ना तेवढं जास्त ते गहिरं आहे आणि या पाण्यात बुडण्याचा संभव आहे. नक्कीच काहीतरी मोठं घडणार आहे आणि लवकरच घडणार आहे. आणि हे मोठं घडतं. दुसऱ्या दिवशी सकाळी चक्क विक्रांत हा जेलमधून बाहेर पडतो. त्याला बेल मिळते, जामीन मिळतो. तो हर्षवर्धनच्या ऑफिसमध्ये येतो. त्याला पाहून आमदार शिर्के खूप खुश होतो. विक्रांत आणि आमदार शिर्के एकमेकांना घट्ट मिठी मारतात. हर्षवर्धन आमदार शिर्केला म्हणतो, आमदार साहेब, जे काम तुम्ही 100 फोन करून सुद्धा झालं नाही ना, ते फक्त माझ्या एका 2 मिनिटाच्या व्हिजिटने झालो. मी गेलो आणि विक्रांतला जेलमधून सोडून आणलं. हे ऐकून आमदार शिर्के खूप खुश होईल. विक्रांतला सुद्धा आनंद होणार. आणि इकडे ऊर्जा ही शौर्याला ही बातमी देणार
की विक्रांतला जामीन मिळालाय. शौर्यला जबर धक्का बसेल. शौर्य विचारणार, हे कसं शक्य आहे? ऊर्जा त्याला सांगणार, हेच झालंय, ते सुद्धा फक्त 2 मिनिटात. ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारने फक्त 2 मिनिटात त्या विक्रांतला जेलमधून बाहेर काढलं. त्यामुळे शौर्यचा सुद्धा विश्वास बसणार नाही की हे कसं शक्य आहे. मग आता हर्षवर्धनने नेमकं असं काय केलंय ज्यामुळे फक्त 2 मिनिटात हा विक्रांत शिर्के जेलमधून बाहेर आला? आणि आता हे सगळं पुढे काय घडणार ना, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. फ्रेंड्स, हा ट्विस्ट तर मोठा आहे, पण यापेक्षा मोठा ट्विस्ट म्हणजे विक्रांतला वाचवण्यासाठी हर्षवर्धन चक्क पद्माला विक्रांतबरोबर लग्नाची ऑफर देणार, की विक्रांतशी लग्न कर आणि ही केस मागे घे. मग आता पुढे काय होईल ना, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.